हॅलो फ्रेंड्स, हिवाळा चालू आहे आणि ड्रायफ्रूट्स लाडू आपण खाल्लेच पाहिजे. 1 किलोचे ड्रायफ्रूट्स लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूयात. 500 ग्रॅम खजूर, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम अक्रोड, 50 ग्रॅम सुकं खोबरं, 50 ग्रॅम तीळ, 50 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स, 50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया, 50 ग्रॅम शेंगदाणे, 20 ग्रॅम खसखस, 200 ते 250 ग्रॅम साजूक तूप. ह्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आपण हे लाडू साखर किंवा गूळ वापरून करणार नाही आहोत, फक्त खजूर वापरून आपण हे लाडू करणार आहोत. त्यामुळे डायबिटीजचे पेशंटसुद्धा हे लाडू खाऊ शकतात. आता आपण हे सगळे पदार्थ मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बदाम भाजून घेत आहोत. थोडं तूप टाकून आपण बदाम भाजून घेत आहोत. बदाम भाजत आले की त्यातच आपण काजू टाकणार आहोत. बदाम आणि काजू छान भाजून झाले आहे. आता आपण वॉटरमेलन सीड्स आणि भोपळ्याच्या बिया भाजून घेणार आहोत. मंद गॅसवर अशा छान भाजलं की बिया छान तडतडतात, फुलतात. तडतडतात म्हणजे फुलून येतात छान बिया. अशा प्रकारे ह्या बिया भाजून झाल्या आहे. आता आपण तीळ टाकून घेणार आहोत भाजायला. कढई गरम असल्यामुळे तीळ लगेच तडतडायला लागतात. तीळ भाजून होत आले आहे. छान फुलले तीळ. आता आपण काढून घेऊयात. आता आपण अक्रोड भाजून घेऊयात. अक्रोड भाजून झाले आहेत, काढून घेऊयात आपण. सुकं खोबरं टाकलंय कढईत, ते छान गुलाबी भाजून घेऊया. सगळे पदार्थ मंद गॅसवरच छान भाजून घ्यायचे. छान गुलाबी खोबरं भाजलं गेलंय. आता हे आपण काढून घेऊयात. छानपैकी खसखस भाजून घेऊयात. खसखस भाजताना खूप काळजी घ्यायची आहे. खसखस जळू द्यायची नाही आहे. मंद गॅसवर छान लालसर भाजून घ्यायची आहे. बघू शकता छान लालसर गुलाबी खसखस झाली आहे. आता काढून घेऊयात आपण पटकन. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. हे सगळे पदार्थ छान मंद गॅसवर गुलाबी भाजून झाले. आपण आता बदाम, काजू, अक्रोड, शेंगदाणे थोडे कुटून घेऊया. बदाम, काजू, अक्रोड थोडे कट करून घेऊयात.
आणि खजूर भाजून त्यात हे सगळं मिक्स करूयात. काळे किसमिस राहिले होते ते पण आपण कढईत छान तूप टाकून भाजून घेणार आहोत. बघू शकता हे तूप टाकून भाजल्यावर मंद गॅसवर किती छान फुलले. गॅस मंदच ठेवायचा आहे आणि छान भाजून घ्यायचे. किती सुंदर झाले हे. आता मी हे काढून घेत आहे. आता खजूर कढईत गरम करून घेत आहोत. भरपूर तूप टाकून छान खजूर गरम करायचं म्हणजे असा मऊ होतो. खूप छान मऊ खजूर होतो. आणि आता त्यात ते भाजलेले सगळे ड्रायफ्रूट्स आहे ते टाकून घ्यायचे. एक 5 ते 7 मिनटं लागतात फक्त खजूर मऊ व्हायला. फक्त तूप भरपूर टाकायचे म्हणजे खजूर छान मऊ होतो. आता ड्रायफ्रूट्स सगळे टाकत आहे भाजलेले. आणि थोडी वेलची पावडर टाकत आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. असं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. हे आता हाताने सारखं करून आणि याचे लाडू वळायला घेऊयात आपण. बघू शकतात हे हेल्दी, डिलिशियस अँड टेस्टी खजूर ड्रायफ्रूट्स लाडू तयार झाले आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या लाडूच्या ऑर्डर्स घेतल्या जातात. जसे रवा लाडू, रवा नारळ लाडू, बेसन लाडू, प्रोटीन लाडू, डिंक लाडू, ड्रायफ्रूट्स लाडू. सगळे लाडू हे साजूक तुपात चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरून आणि दिलेल्या क्वांटिटीमध्येच तयार करून दिले जातात. तसेच कस्टमाइज लाडूसुद्धा करून दिले जातात. आपल्याला हवे असल्यास स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. थँक्यू. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावे.